विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकच्या सावरकर नगरमध्ये आज सकाळी बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला। जी दृश्य आपण पाहतोय ती TV9 एक्सक्लुझिव्हली दाखवते कशा प्रकारे बिबट्याला पकडला गेलेला आहे, रेस्क्यू ऑपरेशन कशा प्रकारे झालंय त्याचा हा सगळा थरार आहे। आणि याच छटापटीत कशा प्रकारे बिबट्याने हल्ला केला आणि त्यात 3 जण जखमी झाले, हा सगळा थरार जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। कशा प्रकारे या बिबट्याला जेरबंद केला गेलेला आहे, जाळ्यात अडकवला गेलेला आहे त्याची ही दृश्य आहेत। आणि याच बिबट्याला पकडताना बिबट्याने हल्ला केलेला आहे। भरवस्तीत बिबट्या घुसला, हे नाशिकची दृश्य आहेत। भरवस्तीत बिबट्या घुसला आणि कशा प्रकारे पूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अखेर या बिबट्याला कशा प्रकारे जेरबंद केलं गेलं त्याचा हा थरार जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। 2 दृश्य आपण पाहतोय, TV9 एक्सक्लुझिव्हली ही दृश्य दाखवते आणि कशा प्रकारे बिबट्या हा या माणसावर देखील हल्ला करतोय त्याची देखील ही दृश्य आहेत। या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण जखमी झालेले आहेत। बिबट्याचा हा पकडण्याचा जो थरार आहे तो कॅमेऱ्यात कैद झालाय। याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल, जी दृश्य हाती आली आहेत ती दृश्य पाहून खरं तर अंगावर काटा येतो, कारण बिबट्याने हल्लाच तशा प्रकारे केलेला आहे। तर आतापर्यंत नाशिकमध्ये अनेकदा अशा पद्धतीनं बिबट्या जो आहे त्याचा संचार जो आहे तो शहरी भागात आपल्याला बघायला मिळाला। नाशिकच्या अनेक भागांमध्ये आतापर्यंत बिबट्या निघालेले आहेत, मात्र आज जो काही प्रकार झाला तो याहीपेक्षा भयावह होता। त्याचं कारण म्हणजे नाशिकचा गंगापूर रोड आणि सावरकर नगर सारखा परिसर ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे, वर्दळीचं ठिकाण आहे आणि सकाळच्या सुमारास हा प्रसंग घडल्यामुळे एकूणच सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांची रहदारी जी असते ती मोठ्या प्रमाणात असते। एका बंगल्यामध्ये हा बिबट्या शिरला आणि याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली। वन विभागाचे अधिकारी, इथले ग्रामस्थ, गावकरी हे सगळे एकत्र झाले आणि अशातच या बिबट्यानं बाहेर येताना 3 जणांवर हल्ला केला, ज्यामध्ये एका पत्रकाराचा देखील समावेश आहे। या तिघांनाही देखील बिबट्याने जखमी केलं। त्यासोबतच आणखी काही लोक होते ते देखील या संपूर्ण धावपळीमध्ये, या पळापळीमध्ये जखमी झालेले आहेत। या 3 जखमींवर सध्या नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलंय। मात्र शहरी भागामध्ये अशा पद्धतीनं बिबट्या यापूर्वी जरी निघाला असला तरी आताचा जो प्रकार आहे तो याहीपेक्षा भयानक होता, कारण अत्यंत वर्दळीच्या आणि रहदारीच्या या संपूर्ण भागामध्ये बिबट्या निघाला होता आणि तो पण एका बंगल्यामध्ये निघाला होता। त्यामुळे हा संपूर्ण थरार जो आहे तो या ठिकाणी नाशिककरांनी अनुभवला। मात्र इथले लोकप्रतिनिधी असतील, ग्रामस्थ असतील, वन विभागाचे अधिकारी असतील यांनी अक्षरशः जीवाची बाजी लावून या बिबट्याला आता जेरबंद केलेलं आहे आणि त्याला आता वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। नक्कीच या बिबट्याला वन विभागाच्या ताब्यात तर आता दिलं गेलंय, परंतु त्याला आता जंगलात सोडणार आहे, त्याच्यावर उपचार होणार आहेत, काय माहिती मिळते? खरं तर वन विभागानं आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याला ताब्यात घेत असताना बिबट्याला बेशुद्ध करणं गरजेचं होतं, मात्र बिबट्या त्याला बेशुद्ध करू शकले नाहीत आणि अखेर त्याला जसं आहे तशा परिस्थितीमध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। वन विभागानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याला नाशिकच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी जे वन विभागाचं कार्यालय आहे किंवा जो वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये त्याला आता ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर नेमकं या बिबट्याचं आता काय करायचं याबाबतचा पुढचा निर्णय जो आहे तो वन विभाग नंतर घेणार आहे। निश्चितच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर 4 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये कशा प्रकारे हातावर तुरी देऊन हा बिबट्या फरार झालेला आहे, किती चपळाईने हा बिबट्या नागरिकांच्या तावडीतून सुटलेला आहे त्याची दृश्य आहेत। दुसरी जी दृश्य आहेत ती अखेर बिबट्याला जेरबंद कशा प्रकारे केलं त्याची दृश्य आहेत। कशा प्रकारे जाळं पसरवून या बिबट्याला जेरबंद केलं आणि त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।